साधी सुकट कंटाळवाणा वाटते का तुम्हाला? मग फक्त 10 मिनिटातच बनणारी झणझणीत बारीक जवळा रस्सादार इतकी चविष्ट की एकदा खाल तर वारंवार बनवताल. तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि हा जवळा रस्सा तुम्ही मिठाच्या अंड्याबरोबर एकदा नक्की ट्राय करा आणि मग बघा, नक्कीच तुमच्या घरात जे कोणी सुकट खात नसतील ते आवडीने मागून खातील. चला तर मग श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बारीक जवळा म्हणजे बारीक सुकट घेतलेले आहे. तर आता हिला पाखडून घ्यायचे स्वच्छ आणि तिला स्वच्छ करून घ्यायची. आपण बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये काही थोडीफार घाण वाटत होती ती काढून घेतली, पाखडून घेतलेली आहे. तिला आता आपण बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. सुकटीला भरपूर वास असतो म्हणून तिला तुम्ही छान पहिली भाजून घ्या. खमंग भाजून नंतर तिला आपण गरम पाण्यामध्ये धुवून काढणार आहे, म्हणजे त्याची चव खरंच खूप छान लागते. आता आपण काय करायचे, एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता हे भांड्यामध्ये मी काढून घेते आणि ह्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये हिला आपण ठेवून द्यायचे. तर हिला 5 मिनटं आपण अशीच ठेवून देणार आहोत गरम पाण्यामध्ये. ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तोपर्यंत आपण पॅन गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे आणि बारीक चिरलेले 2 कांदे मस्त आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. बारीक चिरा एकदम. तर झटपट होणारी ही आपली जवळा रस्सा भाजी आहे, पटकन होते. तर नक्कीच एकदा ट्राय करा. तर आता मी इथे कांदा परतायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण जी भिजत घातलेली जवळा होती ती पाहूयात. तिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, कारण की ह्याच्यामध्ये माती असते. त्याच्यामुळे मी बोलले तुम्हाला की तिला तुम्ही सुरुवातीला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा. पुढे मी तुम्हाला दाखवते. काही मातीचे कण असतात ते तळाशी जाऊन बसतात, त्याच्यामुळे तुम्ही 2 ते 3 पाण्याने हिला स्वच्छ धुवून काढायचे बारीक जवळा आणि मग हिला करा. मग बघा तुम्ही खरंच खूप छान होते ही भाजी. फक्त धुताना तुम्ही खरंच तिला चांगली धुवा, कारण की माती असते. मी तुम्हाला पुढे दाखवते, तळाशी बसलेली असते माती. बघा आता मी इथे 2 ते 3 पाण्याने हिला पुन्हा धुणार आहे. आता ही सुरुवातीला तुम्हाला मी दाखवलेली माती होते. आता हिला मी पुन्हा 2 ते 3 पाण्याने धुवून परत त्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतून ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत आपला इकडे कांदा लालसर झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 टॅमॅटो मी घातलेला आहे. तर ह्याच्यामध्ये जास्त काही मसाले जात नाहीत, मोजकेच मसाले जातात. तर सर्वांचा आवडता तो म्हणजे बटाटा घालून सुकट करून बघा एकदा, खरंच खूप छान लागते. तर मी इथे 1 बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आता मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. टॅमॅटो घालून झाला, बटाटा घालून झाल्याच्या नंतर आपण पुढे ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. ते सुद्धा आपले नॉर्मल साधे घरात मसाले असते तेच घालायचे. आता बघा मी आता पाण्यातून सुकटीला काढून घेते. पूर्ण पाणी निथळून घ्यायचे आणि छान असं आपला जवळा इथे आपण आता धुवून घेतोय. तर ह्या प्रकारे तुम्ही जवळा म्हणा किंवा सुकट म्हणा धुवून घेतली ना तर अजिबात वासही राहत नाही आणि त्याचा रस्सा भाजी खरंच खूप छान होते. तर ह्याच्यामध्ये मी आता छान असं ह्याला परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात मसाले घालते. तर सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे. पुढे आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, नंतर मी ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेलं आहे. पुढे मी धना जिरा पावडर टाकलेली आहे 1 चमचा आणि आपला घरातला जो गरम मसाला होता तो मी थोडासा ॲड केलेला आहे. पण तुम्ही नॉर्मल जे आपल्या घरामध्ये मसाले असतात त्याच्यामध्येच तुम्ही हा जवळा रस्सा बनवला तरीही खूप छान लागतो. तर नक्कीच एकदा ट्राय करा. आता छान परतून द्यायचं आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर आणि मग आपण जो स्वच्छ धुवून घेतला होता जवळा तो ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर बघा मी आता ह्याच्यामध्ये तो जवळा घालून घेते आणि त्याला पण थोडंसं मी परतणार आहे. आता इथे मी थोडासा गरम मसाला टाकला आहे ह्याच्यामध्ये. ते ऑप्शनल आहे, ते तुमच्यावर आहे, नसेल टाकायचं तरी नका टाकू. आता पुढे आपण जवळा घालून घ्यायचं आहे आणि छान असं ह्याला
परतून घ्यायचे. लक्षात ठेवा, तुम्ही बारीक जवळा करताल ना तर धुण्याची पद्धत अशी करा म्हणजे तुमचा जवळ्याची भाजी तुम्ही सुक्की करा किंवा रस्सा भाजी करा, खरंच खूप छान लागते. तर आता मी थोडीशी रस्सा भाजी करत होती इथे जवळ्याची, त्याच्यामुळे मी जास्त पाणी नाही घातलं, थोडंसंच घातलेलं आहे. आणि आपल्याला ह्याला 5 ते 10 मिनटं छान असं उकळू द्यायचे. तर मस्त तरी पण आलेली आहे आणि अगदी गावची आठवण येते. तर गावच्याच चवीचा हा जवळा रस्सा आहे हे मी म्हणेल. तर बारीक गॅसवर त्याला छान असं मी उकळून देणार आहे. तर पुढे आपण बघा आता छान अशी उकळी आलेली आहे. तर पुढे मी काय घालते ते नक्की पहा आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, चॅनल नवीन पाहिला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा आणि एखादी छानशी कमेंट पण करा. तर छान बघा रस्स्याला कलर आलेला आहे. आता मच्छी म्हणल्यावर, सुक्की मच्छी म्हणल्यावर कोणतीही असो, आम्ही खोबरं आणि कोकम टाकतो. तुम्ही नसेल टाकत तर नक्की एकदा टाकून बघा. अशी ही कोकम आणि ओलं खोबरं, मी ओल्या खोबऱ्याचा कीस इथं टाकलेला आहे, तो घालून थोडा वेळेस मी ह्याला शिजून दिलेला आहे. आता माझ्या घरामध्ये पुढे कोथिंबीर नव्हती, तर आता कोथिंबीर नव्हती तरी पण मी ह्या भाजीमध्ये सुक्की घरीच तयार केलेली कोथिंबीर, स्टोर कोथिंबीर टाकलेली आहे. जेव्हा आपल्या घरात कोथिंबीर नसेल तेव्हा आपण कोथिंबीर स्टोर कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही नक्कीच बघू शकता. आणि तुम्ही वर्षभर ही कोथिंबीर वापरू शकता अशी स्टोर करण्याची पद्धत मी दाखवलेली आहे. तर इथे छान असा आपला जवळा रस्सा तर्रीदार रेडी झालेला आहे. आवडला का? आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुमच्या घरात जर सुकट म्हणा किंवा जवळा म्हणा कोण खायला कंटाळा करत असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना नक्की एकदा बनवून खायला घाला. ते पुन्हा तुम्हाला नक्कीच मागतील आणि पुन्हा म्हणतील ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा. तर मी भाताबरोबर वाढलेली आहे. पुढे आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि फक्त मीठ घातलेलं आमलेट एकदा ट्राय करून बघा आणि मग मला नक्की सांगा. तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर पण खाऊ शकता, पण एकदा तुम्ही असा जवळा आमलेट नक्कीच ट्राय करा. चला भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.